नमस्कार सर्वांना, मी निकम. तर आपण आज बघणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांना 1,00,000 रुपये देण्याचे सांगितले आहे. त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी घोषणा केली की भांडे देणार, तर त्यांनी भांडेही दिले. त्यानंतर त्यांनी पेटी वाटपही केली. पण आता त्यांनी 1,00,000 रुपये देण्याचे ठरवले. तर हे कशा प्रकारे दिले जाणार हे आपण आज सर्व बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बांधकाम कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. त्यातील एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून बांधकाम कामगारांना अजूनही काही सुविधा देण्यात येणार आहेत. याबद्दल आपण आज सविस्तर बघणार आहोत. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जात होते. आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय नुकत्याच घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजनांची अर्ज स्वीकृत करून घेण्यात येणार आहेत. तसेच बांधकाम कामगारांबाबत 90 दिवसांचे प्रमाणपत्रही बांधकाम कामगारांना देण्यात येईल व कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगाराच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तूंचा समावेश केला जाणार आहे. तर तुम्हालाही भांडे संच मिळाला असेल. आता खूप लोकांनी भांडे संच याचा लाभ घेतला आहे. तर यांनी ही आधी घोषणा केली होती की आम्ही भांडे संच देणार. त्यांनी भांडे संचही दिले. त्यानंतर त्यांनी पेटी वाटपही केली. त्यानंतर या बांधकाम योजनेअंतर्गत मुलांसाठी स्कॉलरशिप देणार आहेत. त्यानंतर अजून त्यांनी सांगितलंय की आपण अजून यामध्ये अधिक वस्तूंचा समावेश करणार आहेत. म्हणजे काही दिवसात तुम्हाला अजून काही वस्तू मिळणार आहेत. या अशा प्रकारच्या योजना आपले सरकार चांगल्या प्रकारे काढत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर का असेना प्रत्येक योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोक प्रत्येक योजनेचा लाभ घेत आहेत. तर बांधकाम योजनेअंतर्गत अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. ते आपण आज सर्व सांगितलं आहे. तर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.